शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मानवी अवयवांचे भव्य प्रदर्शन 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी 2 दिवस भरवण्यात येणार असून शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे। भविष्यात विद्यार्थ्यांनी मेडिकल फील्डकडे आवडीने वळावे यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। या संदर्भात घाटीमध्ये मानवी अवयवांचं भव्य असं प्रदर्शन दिनांक 14 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी हे 2 दिवस ठेवलेले असून यामध्ये मानवी अवयव, मेंदू, हृदय, फुफ्फुस तसेच इतर महत्त्वाचे सामान्य आणि असामान्य अवयव ठेवण्यात आले आहेत। यामध्ये प्रत्येक अवयवाचं स्वरूप कसं आहे आणि ते अवयव कार्य कसे करते यावर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे। या प्रदर्शनामध्ये इयत्ता 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलंय। यामध्ये जवळपास 30 शाळा भाग घेणार असून विद्यार्थ्यांची मानवीय अवयव बद्दल असलेली उत्सुकता या ठिकाणी विस्तृत प्रमाणात समजावून सांगण्यात येणार आहे। त्यामुळे हजारो विद्यार्थी भविष्यात वैद्यकीय क्षेत्राकडे वळण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे। डॉक्टर स्वप्नील केंद्रे आहे, मी जनरल सेक्रेटरी सेंट्रल मार्ट। तर आज आपण मार्टच्या अंतर्गत ऑर्गन एक्झिबिशन ठेवलेलं आहे छत्रपती संभाजीनगर घाटी येथे। तर या ऑर्गन एक्झिबिशनचा हेतू असा आहे की जे 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना लाईव्ह ऑर्गन कधी बघायला भेटत नसतात, तर आपण याद्वारे लाईव्ह ऑर्गन जे शरीरातले ओरिजिनल ऑर्गन आहेत ते इथे ठेवून त्यांना त्याबद्दल माहिती देत आहोत। तसेच त्यांना जे यानंतर करिअर ऑप्शन चूज करायचा असतो त्यासाठी हे त्यांना मदत गार ठरणार आहे, कारण यामध्ये आपण मेडिकल फील्ड बद्दल माहिती देणार आहे की मेडिकल फील्ड मध्ये अभ्यास कसा असतो, ऑर्गन कसे असतात, त्या ऑर्गनचं जे सिस्टम आहे ते कसं चालतं, ऑर्गनचं जे फंक्शन आहे, त्यांचे जे आजार आहेत ते लाईव्ह ऑर्गन देऊन आणि जे आजारी असलेले ऑर्गन आहेत म्हणजे आपण नॉर्मल ऑर्गन प्लस ॲबनॉर्मल ऑर्गन असे दोन्ही ऑर्गन ठेवून त्यांना ती माहिती देत आहोत। हे अवयव प्रदर्शन आम्ही 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर मधले तब्बल 30 पेक्षा जास्त शाळा ह्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि हजारोहून जास्त शालेय विद्यार्थ्यांना ह्या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे। यामध्ये आम्ही लाईव्ह ह्युमन ऑर्गन्स जे की फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसलाच अथॉरिटी असते दाखवायची ते सगळे दाखवणार आहोत। हे याचा उद्देश एकच आहे की शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय शास्त्राबद्दल आम्हाला त्यांच्यामध्ये त्यांची आवड निर्माण करायची हा याचा उद्देश आहे। मी तुषिता नरवडे 3rd इयर MBBS स्टुडंट आहे। ऑर्गन इथे ठेवलेले आपल्या बॉडीमध्ये जितके पण ऑर्गन्स आहेत ब्रेन पासून ते सर्व ऑर्गन्स जसं ब्रेन, हार्ट, किडनी, लंग्स अँड अदर जितके पण ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये जसं स्पायनल कॉर्ड झाले त्याचं ट्रान्सफर सेक्शन, ब्रेनचं ट्रान्सफर सेक्शन, त्यांचे दोघं हेमिस्फिअर, हार्टचे चेंबर्स वगैरे सर्व प्रकारचे ऑर्गन्स आपण इथे एक्झिबिशन मध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना पूर्ण माहिती किंवा पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांना मिळू शकेल।